हां, बाळासाहेबांचा आणि माझा परिचय आहे तसा त्यांनी जे सांगलीत कलापुष्पचे प्रात्यक्षिकांचे आयोजन केलं होतं, ते मी जात असे बघाय. त्यामुळं तो मला लांबून असा माझा त्यांचा परिचय थोडा होता. पण पुढच्या काळात त्यांचं काही काम बघून आणि त्यांची व्यंगचित्रही असायची पुढारीमध्ये. तर तेही मला ते आवडत होते काम. त्यांची जोरकस रेषा ते मला अ, त्यामुळे ते माहीत होते मला कारण मी इलस्ट्रेशनचं काम करत होतो. आणि मग हळू-हळू असा परिचय वाढत गेला. पण ज्यावेळी ते कोल्हापुरात स्थायिक झाले, त्यावेळी त्यांना जवळून मला जरा बघता आलं. त्यांनी मला त्यांचे जे काही क क कार्यक्रम केले, प्रात्यक्षिके केली, कार्यशाळा घेतल्या, तिथेही मला त्यांनी मुद्दामून बोलवलं. त्यामुळे अधिक त्यांना मला जाणता आलं. हां, बाळासाहेबांचा जो एक कार्यकर्त्याचा गुण आहे, एकत्र सगळ्यांना आणणं, सगळं कार्यक्रमाचं नियोजन करणं. तर मला वाटत नाही असं या सगळ्या गोष्टी अ, एका कलाकाराकडं सगळ्या असतीलच अशा नाही. पण बाळासाहेबांचं एक सामाजिक भान एक त्यांना चांगलं आहे. कारण ते सहज अगदी त्यांच्या सडेतोड चर्चेत मला जाणवलं, की सामाजिक विषयावर सुद्धा ते अगदी सडेतोड बोलतात. काही त्यांची मतं पक्के आहेत अशी. असं असलं तरी सुद्धा त्यांच्यावर मैत्री करताना आनंदच वाटतोय मला, की कारण कारण त्यांनी ज्यावेळी कलाविषयक चर्चा आमच्या होतात. अगदी मॉडर्निझम पासून कंटेम्पररी पासून रिअलिस्टिक पासून असं बऱ्याच ह्याच्यावर चर्चा होत असतात. पण त्यांचा त्यातनं एक मला अभ्यासू वृत्ती त्यांची जाणवते, की त्यांचं खूप वाचनीय आहे आणि त्यामुळे त्यांची एक अशी मतं स्पष्ट आणि अ, ठाम आहेत. आणि इथं ज्यावेळी माझ्याकडे ते मला मला वाटतं त्यांचं एकदा मी त्यांना विचारलं, की "मी तुमचं पोर्ट्रेट करतो." तर ते स्टुडिओतही आले माझ्याकडे. बसले बऱ्याच वेळा त्यांनी सेटिंग दिलं. तसं अवघड गोष्ट आहे आर्टिस्टसाठी सुद्धा. कारण तिने ते बरेच तिने मला दिला. पोर्ट्रेट मी केलं त्यांचं. त्या ते गप्पा मारत आम्ही मी चित्र पूर्ण केलं. आणि त्यानंतर मग त्यांचं वाचन असेल, चित्रकारांच्या विषयी मतं असतील, ती मला जवळून ऐकता आली. आणि बाळासाहेबांचं काम जरी कंटेम्पररी जरी असलं, काम स्वतः ते करत असले, तरी ते मला असं कधी जाणवलं नाही, की इतर कला प्रकाराला ते कमी लेखतात किंवा असं काय तसं जाणवलं नाही मला, वैयक्तिक तरी. तर ते मला वाटतं त्यांनी प्रात्यक्षिकाचे जे आयोजन केलं होतं किंवा कार्यशाळेत काही कलावंत ते बोलवतात. ते मला वाटतं सगळे जे कला प्रकार आहेत, ते हाताळणारे सगळे कलावंत ते एका व्यासपीठावर आणतात. त्यावरून मला लक्षात आलं, की त्यांचं एक सगळ्या कलाप्रकारावर तेवढाच अभ्यास आहे, प्रेम आहे. त्यामुळं कसं असतंय, की कलावंत काम करत असताना एका विशिष्ट कला प्रकाराकडे ओढला जातोय. तर बाळासाहेबांच्यात मला तसं जाणवलं नाही मला. आणि मला वाटतं कुठलाही त्यांचा हे बघितलं, कार्यशाळा बघितल्या किंवा नावं त्या कलावंतांची बघितली, तर ती सगळ्या कला हाताळणारे दिग्गज कलावंत त्यांनी एकत्र आणले. बाळासाहेब पाटील कला विश्व महाविद्यालय प्राचार्य म्हणून काम बघत होते. तर ते यावर्षी सेवानिवृत्त होत आहेत. मला वाटतंय बाळासाहेब सेवानिवृत्त त्यांच्या ह्याच्यात शब्द नसावा. कारण ते धडाडीचे एकदम कलाकार आहेत, कार्यकर्ते आहेत. आणि पुढच्या जीवनात सुद्धा ते जरी सेवानिवृत्त झाले, तर मला वाटत नाहीत की ते गप्प बसतील. असेच कला चळवळी, असेच कलाप्रयोग आणि इतर गोष्टी करत राहतील. स्वतः चित्रकार म्हणून जी चित्रनिर्मिती करत राहतील आणि ती करावी, असं मला वाटतंय. मी त्यांना पुढच्या आयुष्यासाठी शुभेच्छा देतो.